आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वस्वे मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे इतुका अधिकार नारायणे कृपावलोकने पैदिधला। हा जो अधिकार आहे तो आपल्याला मनुष्य जन्मामध्ये मनुष्य देहामध्येच मिळत असतो। नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी। अन्य प्राण्यांना आहार निद्रा भय मैथुन हे सर्व गोष्टी आहेत, सर्व योनीशी समसमान। परंतु मनुष्य देहाला जे काही ज्ञान लाभलेलं आहे ते ज्ञान जे आहे स्वतःची मुक्ती करून मोक्ष प्राप्त करून घेण्याची जी सुविधा आहे ती फक्त नरदेहात आहे। त्याच्यामुळे आपण ते करणं आवश्यक आहे। पण आपल्याकडून ती गोष्ट घडत नाही याला कारण म्हणजे काय? तर आपण आशा पाशात गुंतलेलो आहे आणि त्यामुळे आपण ही मिळालेली संधी आहे ती फुकट घालवितो। विठ्ठल 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 विठ्ठल। आता उत्तरार्ध म्हणजे आपल्याला पुढच्या पूरक चरणाकडे वळायचं आहे। तर महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की आपल्याला कुणी साखळ दंडाने म्हणजे लोखंडी बेड्याने जरी बांधलं तरी एक वेळ चालेल, ते पाश परवडले। परंतु हा जो आशा पाश आहे ना तो काही मुळीच परवडत नाही। कारण या आशा पाशामुळे माणसाचं फार मोठं नुकसान होतं। या आशा पाशात जो गुंतलेला आहे तो भगवंताला जाणून घेऊ शकत नाही। तर या ठिकाणी मग आपला जो पूरक अभंग चरण आहे पहिला, त्याचं गायन गायनाचार्य मंडळी करू शकतात। आशाबद्ध जन काय जाणे नारायण। आणि ते गायन झाल्यानंतर परत आपल्याला आपल्या भाष्यामध्ये पूर्वार्ध म्हणजे नुकतंच जे गायलं गेलं त्याच्यावरती निरूपण आणि उत्तरार्ध म्हणजे आता पुढचा जो अभंगचरण घेणार आहोत तर त्याचं थोडंसं प्रास्ताविक हे आपल्याला करायचं असतं। आता आपण भाष्याकडे वळूया, म्हणजे पूर्वार्धाचं निरूपण आहे त्याच्याकडे वळूया। आशाबद्ध जन काय जाणे नारायण, याच्यावर देखील भाष्य करताना आपण एक अत्यंत चांगला श्लोक आपण सांगू शकतो। उत्तम श्लोक आहे। आशानां मनुष्यानां काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धां प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठति पंगुवत। म्हणजे महाराज, ही आशा पाश नावाची एक अशी विचित्र बेडी आहे की जो याच्या जखडला गेला आहे तो आपली हाव पूर्ण व्हावी म्हणून विलक्षण धावाधाव करतो, कधीच तो स्थिर राहत नाही। आणि ज्याची ही बेडी तुटलेली आहे, जो या बेडीतून सुटला आहे तो मात्र एका ठिकाणी स्थिर होतो। या ठिकाणी आपण भगवान बुद्धांचा एक अतिशय सुंदर दृष्टांत देऊ शकतो। थोडक्यात दृष्टांत सांगतो, तो तुम्ही रंगू शकता। अंगुलीमाल नावाचा एक महाभयानक असा डाकू होता, दरोडेखोर होता आणि त्याचं नाव अंगुलीमाल यासाठी पडलं होतं की तो माणसांना जिवंत सोडायचा नाही, त्याला मारायचं आणि मग त्याच्या अंगठ्याची माळ करून ती गळ्यात घालायची। मग तो असा अंगठ्यांची माळ धारण केलेला असा तो अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर दिसला की माणसांची नुसती गाळण उडायची। काही लोक जागेवरच बेशुद्ध व्हायचे, तर काही लोक पळत सुटायचे। परंतु या दुष्ट दरोडेखोराच्या हातून सुटका होणं अत्यंत अवघड होतं। आणि जेव्हा ज्या जंगलात हा अंगुलीमाल राहत होता त्या जंगलाच्या जवळचं जे गाव होतं त्या गावामध्ये
भगवान बुद्ध प्रवचनासाठी गेले असताना कार्यक्रम आटपल्यानंतर त्यांनी सगळ्यांना अभिवादन केलं आणि ते परत निघाले तेव्हा लोकांनी सांगितलं, "महाराज, तुम्ही या रस्त्याने जाऊ नका. कारण हे जे जंगल आहे ते अंगुलीमालाचं जंगल आहे आणि या जंगलामध्ये शिरलेला माणूस जिवंतपणे परत येऊ शकत नाही किंवा पलीकडच्या गावाला सुद्धा जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊ नका." भगवान म्हणाले, "मला माहीत आहे म्हणूनच मी या रस्त्याने चाललोय." तर आता काही भगवंताचं दर्शन आपल्याला पुन्हा होईल अशी आशा लोकांनी सोडून दिली. सगळ्यांचा निरोप घेऊन भगवंत निघालेले आहेत आणि जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर मग त्या ठिकाणी तो कुऱ्हाड हातामध्ये घेऊन तो अंगुलीमाल समोर आलेला आहे आणि तो म्हणतो आहे, "कोण आहेस रे तू तापसा?" भगवंतानी त्याच्याकडे नुसतं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम शांत भाव. एक क्षण त्याच्याकडे बघून ते पुढे चालायला लागले. आपल्याला मुळीच न घाबरणारा माणूस पाहून अंगुलीमाल विचारात पडला, "अरे, असं झालंच कसं? हा मला का घाबरत नाहीये?" तो म्हणाला, "तापसा, थांब." हे भगवान चाललेले आहेत. तो त्यांच्यामागून धावायला लागला. पाहतो तर काय, की तापस म्हणजे भगवान समोर दिसतात आहेत. परंतु त्यांच्या दोघांमधलं जे अंतर आहे, ते कितीही धावल्यानंतर ते कमी होत नाहीये. ते आहे तेवढंच राहतोय. तो म्हणतो, "थांब, थांब." भगवान त्याच्याकडे बघून म्हणाले, "अरे बाबा, तू थांब. मी तर केव्हाचाच थांबलेलो आहोत. तुला थांबायची गरज आहे. म्हणजे तुला स्थिर व्हायची गरज आहे. मी आधीच स्थितप्रज्ञ अवस्था ही प्राप्त केलेली आहे." आणि जेव्हा भगवंतानी त्याला बोध केला आणि त्याच्यानंतर तो भगवंतांचा शिष्य झाला. त्याचं हृदय परिवर्तन झालं. तर अशा रीतीने काम, क्रोध आणि आशा याच्यात जे लोक गुंतलेले आहेत ते भगवंताला काही जाणून घेऊ शकत नाही. आता आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. पुढचं जे पूरक चरण आहे त्याबद्दल आपल्याला संकेत करायचा आहे. तर आपण या महापुरुषांना, या महात्म्यांना, या संतांना पूज्य मानतो आणि त्यांना शरण जातो का? दोन त्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक पहिला मुद्दा म्हणजे जो आशापाशात गुंतलेला असतो ना, तो जगाचा गुलाम होतो. लक्षात घ्या. आणि दुसरा मुद्दा, जो आशापाशातून सुटलेला असतो ना, तो सर्व जगासाठी पूज्य होतो. दुसरं पूरक चरण. आशाबद्ध तो जगाचा दास, आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. म्हणजे जो कोणी आशाबद्ध आहे, आशेच्या पाशात जखडलेला आहे, तो सगळ्या जगाचा दास आहे आणि जो उदास आहे तो सर्वांसाठी पूज्य आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आशा आहे त्या ठिकाणी लोलुपता आहे, त्या ठिकाणी आसक्ती आहे, त्या ठिकाणी दीनपणा आहे, त्या ठिकाणी ममता आहे आणि त्या ठिकाणी महाशोक आहे. या सर्व गोष्टींची वस्ती आशेच्या ठिकाणी असते. आणि आशेजवळ अजून कुठल्या गोष्टी राहतात? तर आशेजवळ असतो महादोष.
आशे जवळ असतात महापातक आणि आशे जवळच असतो अधर्म. आता आपण भगवंताचं उदाहरण घेऊया. एकनाथी भागवतात नाथ बाबा सांगतात की भगवंत म्हणजे अनंत आणि त्याला जेव्हा आशा उपजली तेव्हा त्याला देखील एवढा थोर भगवंत, परंतु त्याला लघुरूप प्राप्त झालं. म्हणजे वामन रूप प्राप्त झालं. जर भगवंताची अशी अवस्था होत असेल तर मग इतरांची काय कथा. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो परमेश्वर आहे संपूर्ण जगाचा मालक आहे. तो जर आशापाशात गुंतला तर त्याला सुद्धा दुसऱ्यांचा सेवक, दुसऱ्यांचा दास, दुसऱ्यांचा गुलाम होऊ शकतो, आहे की नाही. वामन रूप धरुणी बळीच्या द्वारी तिष्ठ. एकनाथी भागवतात 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे, जो जगाचा नित्यदाता तो आशेने केला भिके सवता, वैर्याचे द्वारी झाला मागता, द्वारपाळता तिने त्यासी. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी पूर्वार्ध संपला. आता उत्तरार्धाकडे म्हणजे पुढच्या पूरक अभंगाच्या संकेताकडे आपण वळूया. त्याच्यामुळे भक्तांचे प्रकार दोनच. भक्तांचे प्रकार दोन. कोण दोन? एक खरे भक्त आणि दुसरे खोटे भक्त. ते जे आशापाशातून सुटलेले आहेत ते खरे भक्त, आणि जे नुसत्या तोंडाने वाफा दवडतात की अरे आम्ही मुक्त झालो आहोत, आम्हाला हे काही स्पर्श करत नाही, हे गरजून सांगतात, गरजेल तो पडेल काय, अशी जी मंडळी असतात त्या मंडळींचं जे मन आहे ते आशापाशातच गुंतलेलं असतं. मग ते चरण गायन होतं. गायनाचार्य म्हणतात, आशापाशी बांधुनी चित्त, म्हणती झालो आम्ही मुक्त, म्हणती झालो आम्ही मुक्त, म्हणती झालो आम्ही मुक्त. आता मग त्याच्यावरती आपल्याला निरूपण करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात सुखी कोण? सुखी मनुष्य कोण म्हणावा? आपल्याला सुख केव्हा प्राप्त होईल? ज्याची आशा संपूर्णपणे नष्ट झालेली आहे त्यालाच परम सुख मिळतं असं नाथ बाबा सांगतात. अहो, आणि तो इतका महान होतो की ब्रह्मादिक देव त्याच्या समोर लोटांगण घालतात. हो, अष्टमहासिद्धी त्याच्या घरी पाणी भरतात. फक्त तुमची आशा ही निघून गेली पाहिजे. 8व्या अध्यायातच सांगतात एकनाथी भागवतात, ज्याची आशा निशेष जाये, तोची परम सुख लाहे. ब्रह्मादिक वंदिती पाये, अष्टमहासिद्धी राहे दासित्वे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला मुद्दा पूर्वात संपला. आता आपल्याला पुढचा पूरक चरण घ्यायचंय, त्याच्याकडे संकेत करूया. आता एवढं सगळं निरूपण ऐकल्यानंतर आपल्या समोर फार मोठा महत्त्वपूर्ण प्रश्न असा उभा राहतो की हा जो आशापाश आहे तो तोडण्यासाठी केलं पाहिजे काय? आणि याचं उत्तर आपल्याला आपलं मन जे आहे ते निश्चळ केलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे. म्हणजे या आशापाशातून आपली आपोआप सुटका होईल. पुढचं पूरक चरण, मन माझे स्थिर झालेसे निश्चळ, मन माझे स्थिर झालेसे निश्चळ,
वारिले सकळ आशा पाश, वारिले सकळ आशा पाश. ज्याने आशापाशातून आपली सुटका करून घेतलेली आहे, अशा निष्काम पुरुषाची लक्षणं जी आहेत, ती भगवंतांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली आहेत. म्हणजे माऊलींनी ती वर्णनं केलेली आहेत, जी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितली. तर त्याला महात्मा म्हटलं. आणि असा जो महात्मा असतो ना, तो अंतर्यामी निश्चळ झालेला असतो. निश्चळ म्हणजे कसा? तर तो भगवंताच्या स्वरूपात लीन झालेला असतो. बाहेरून आपल्याला तो जो महात्मा आहे, तो अन्य सर्वसाधारण पुरुषांसारखाच वाटतो. तो काही वेगळा दिसत नाही. कारण तो 4 लोकांसारखाच व्यवहार करतो. पण तो अंतर्यामी निश्चळ असतो. कसं म्हणतात? तर माऊली उदाहरण देतात. आपण कमळाचं पान पाहिलंय का? ते जे कमलपत्र पद्मपत्रमिवंबसा असं म्हणतात. म्हणजे ते पाण्यामध्ये असतं, पण ते पाण्यात भिजत नाही. त्याचप्रमाणे तो सर्व कर्म आपल्यासारखीच करतो, पण त्या कर्माच्या ठिकाणचे विकार आणि जो अविवेक असतो, त्याने तो मलिन होऊ शकत नाही. हं? आपण पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पाहतो. पण ते पाण्यात असतं का? किंवा सूर्यबिंब तरी पाण्यात असतं का? तर ते पाण्यापासून अलिप्त असतं. त्याप्रमाणे आपण या माणसाला पाहतो, की तो प्रपंचात ते वर्ततो आहे. परंतु तो प्रपंचापासून अलिप्त असतो. तर त्याच्यामुळे त्याला योगी म्हटलेलं आहे. तर हे जे लक्षण सांगितलेलं आहे, हे लक्षण ज्याच्यात आढळतं अर्जुना, तोच खरा योगी आहे. तिसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात, "ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तो आशापाश रहितू ओळख पा." ओळख, तो आशापाश रहित आहे. माऊलींनी सांगितलेलं. विठ्ठल, 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 विठ्ठल. आता उत्तरार्धाकडे, कारण आपण चौथा पूरक चरण घेतलेला आहे. तर आता आपण अभंगाच्या आणि दुसऱ्या चरणाकडे वळलं पाहिजे. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे वळताना आपण काय संकेत केला पाहिजे, जो संकेत थोडक्यात आपण लक्षात घेऊया. हा आपल्या निरूपणाचा म्हणजे ह्या भाष्याचा उत्तरार्ध आहे. मग मन स्थिर झाले पाहिजे. मन कशानं स्थिर होईल? सोपं आहे. ते माहीत आहे ना, एखाद्या गुराला भटकणाऱ्याला जर आपण ते दावं असतं त्याचं, ते आपण कशाला खुंटीला बांधतो. आपला खुंटा कुठला? तर भगवंत. भगवंताच्या ठिकाणी मन आपण लावलं, तर ते आपोआप स्थिर होतं. भगवंत म्हणजे नारायण. हाच आपल्या मनाच्या चिंतनाचा प्रमुख विषय झाला पाहिजे. आणि भगवंताला सोडून आपल्याला अन्य सर्व गोष्टींच्या विषयी नावड निर्माण झाली पाहिजे. हेच तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं दुसरं चरण. तर मित्रहो, आता आपण पुढच्या भागामध्ये दुसऱ्या चरणाचं निरूपण पाहू. म्हणजे अशाच मुद्देसूदपणे पाहूया. या मुद्द्यांचा आपण विस्तार करू शकतो. हरिकीर्तन प्रबोधिनीचे जे ऑनलाईन पद्धतीचे क्लास असतात, शिकवणी वर्ग असतात, त्यात आपण हे सर्व आराखडे संपूर्ण समजावून सांगत असतो. आपल्याला जर कीर्तनकार व्हायची इच्छा असेल, तर आपण अवश्य आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घ्या आणि आपणही कीर्तनकार व्हा. राम